शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत। वसंतदादा इन्स्टिट्यूटचा एआय संदर्भात एक बैठक आहे आणि त्या बैठकीनिमित्त हे पवार घराणं शरद पवार आणि त्यांचा पुतण्या अजित पवार पुन्हा एकत्र येणार आहेत। गेले काही दिवस शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसण्याचे प्रमाण वाढलेलं आहे। त्यानंतर शिवाजीनगर इथल्या साखर संकुल ठिकाणी सुद्धा बैठकीचं आयोजन आहे। या बैठकीमध्ये जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील सुद्धा उपस्थित राहणार आहेत। तेव्हा सगळ्यांची एकत्र भेट होणार आहे। आज दुपारी 2 वाजता साखर संकुल इथे बैठकीचं आयोजन केलेलं आहे। दरम्यान आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अक्षय, मला सांगा, आज पुन्हा काका पुतण्या एकत्र येत आहेत, काय नवी माहिती आहे? निश्चितपणे शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा पुण्यातील साखर संकुल येथे एकत्र दिसणार आहेत। एकाच मंचावर हे दोघेही प्रमुख नेते एकत्र येतील। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या एआय संदर्भातल्या बैठकीनिमित्त हे दोन्ही नेते जे आहेत ते एकत्र येणार आहेत आणि या ठिकाणी अनेक विषयांवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल, आढावा होईल। तसंच एआयच्या बाबत दोन्ही नेते जे अनेक दिवसांपासून आपण जर पाहिलं तर अग्रेसर आहेत। एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर येणाऱ्या काळात कसा वापरता येईल याच्याबाबत ते दोन्ही नेते सक्रिय असल्यामुळे याबाबतची चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये होणार आहे। त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्या चर्चेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। धन्यवाद अक्षय। आपण पाहू शकतोय काल पवारांनी प्रतिक्रिया दिली होती की एकत्र येण्यावर चर्चा नाही, मात्र आता ते पुन्हा एकत्र एका मंचावर दिसणार आहेत। पण पाहू शकतोय काका पुतण्यांच्या भेटी मात्र सतत होत असतात।